तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एक्स डी ई हा त्रिकोण जो आहे त्यामध्ये पी क्यू एक्स डी ई हा त्रिकोण जो आहे पी क्यू हा डी ला समान दिलेला आहे. मग असं जर त्रिकोणामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण बीपीटी थेरम वापरू शकतो. म्हणून पी क्यू समांतर डी या ठिकाणी दिला आहे आणि आपण या ठिकाणी एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई हे त्यांनी दिलेलं आहे. इथं आपण कारण दिलं गिव्हन म्हणणार आहोत. कारण काय आहे या ठिकाणी गिव्हन आहे आणि त्या बेसिक प्रोपोर्शनल थेरमनुसार आपण हे लिहिलेलं आहे. आता इन ट्रायंगल एक्स ई एफ या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघा क्यू आर इज पॅरल टू एफ हे दिलेलं आहे आणि क्यू आर इज पॅरल टू एफ हे सुद्धा काय लिहिणार आपण गिव्हन म्हणणार हे दिलेलं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी मग आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा बेसिक प्रोपोर्शनल थेरम वापरायचे आहे आपल्याला. एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. इथं सुद्धा आपण कारण काय लिहिणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तीच थेरम आपण या ठिकाणी वापरलेले आहे थेरम. ठीक आहे. मग आता आपण जर ह्याला एक आकडा ह्याला दोन आकडा टाकला याच्यात जर पाहिलं आपण एक्स क्यू आपण क्यू ई याही ठिकाणी एक्स क्यू आपण क्यू ई आहे म्हणजे याची एक बाजू एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स क्यू छेद क्यू आहे आणि एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ आहे म्हणजे तिन्ही समांतर असणार आहेत तिन्ही समान असणार आहेत गुणोत्तर. म्हणून या ठिकाणी उरलेलं गुणोत्तर मी समान दाखवतो एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ. आपण आकृतीमध्ये थोडंसं हे पाहूया एक्स पी छेद पी डी आणि एक्स आर छेद आर एफ. हे जर आपण त्रिकोण एक्स डी एफ मध्ये बघितलं तर हे आहे आपल्याला बाजूंचं गुणोत्तर हे दुसऱ्या बाजूच्या गुणोत्तर एवढं दिसते. याचा अर्थ जर आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनल थेरम पाहिली तर पी आर ही बाजूला डी एफ ला समांतर आहे. देअरफॉर सेगमेंट पी आर इज पॅरलल टू साइड डी एफ. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील शेवटचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. या उदाहरणामध्ये बघा काय दिलं इन ट्रायंगल एबीसी त्यानुसार आकृती दिलेली नाही आपण आकृती काढून इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्स अँगल एबीसी बीडी हा एबीसीला बायसेक्ट केलेला आपण त्या ठिकाणी दाखवला अँड रे सीई बायसेक्स एसीबी रे सीई बायसेक्स एसीबी. अजून काय दिलं आहे तर एबी एकरूप एसी दिला आहे अँड प्रूव्ह दॅट ईडी इज पॅरलल टू बीसी ईडी हे बीसीला समांतर आहे हे दाखवायचं. मग तसं मला सांगा तुम्हाला ईडी समांतर बीसी दाखवायचं असेल तर एई छेद ईबी बरोबर एडी छेद डीसी हे दाखवणं गरजेचं आहे. आपल्याला दिलेल्या माहितीपासून आपल्याला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे पहिल्यांदा की सीई बायसेक्स अँगल ए सी बी देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय येईल तर ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. ह्याला आपण एक नंबर म्हणूया. त्याच पद्धतीनं आपण दुसरं घेणार आहोत ते म्हणजे बी डी बायसेक्स अँगल ए बी सी. बी सीला हा बायसेक्ट करतोय त्यानुसार आपण पुन्हा बायसेक्टर थेरम वापरणार आहोत बाय अँगल बायसेक्टर थेरम. पुन्हा या ठिकाणी काय ते बघा आकृतीमध्ये बी डी हा जर दुभागत असेल तर याचं गुणोत्तर आपण घेणार आहोत ए डी अपॉन डी सी या ठिकाणी बघा बी डी बायसेक्स अँगल ए डी बी बी डी अँगल बायसेक्स अँगल ए बी सी देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी आणि सीई बायसेक्स अँगल ए सी बी देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम सीई. आता या ठिकाणी दोन भाग होणार आहेत ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. इक्वेशन नंबर 2. अजून काय दिले तर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ए सी. ए बी आणि ए सी समान आहे. आता आपल्याला या ठिकाणी दिसते बघा या ठिकाणी ए बी आहे या ठिकाणी ए सी आहे. हा जर समान झाला तर छेद पूर्वीचा समान आहे बी सी समान आहे. मग याचा अर्थ काय होईल ए बी छेद बी सी बरोबर ए सी छेद बी सी होईल. पण एखाद्याच्या जर डाव्या बाजू समान असतील उजव्या बाजू समान असतील तर त्यांच्या डाव्या बाजू समान होणार. मग आपण ह्याला आपण काय करूया 3 आकडे टाकूया फ्रॉम 1 2 and 3. आपण असं म्हणू शकतो की ए डी छेद डी सी बरोबर एई छेद ईबी आकृतीत पाहूया एई छेद ईबी आणि एडी छेद डी सी हे जर गुणोत्तर समान असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरमनुसार त्या कॉन्व्हर्सनुसार काय येणार आहे ईडी इज पॅरलल टू बीसी.